वरिष्ठ लिपिक स्थापत्य विभाग नियंत्रण कार्यालय राप धुळेचे श्री आनंदराव बाबूराव देवरेंचा रसराज हॉटेल येथे सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। धुळे शहरातील देवपूर परिसरातील रसराज हॉटेल येथील सभागृहात सदर या ठिकाणी वरिष्ठ लिपिक विभाग नियंत्रण कार्यालय येथे कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक स्थापत्य विभाग नियंत्रण कार्यालय श्री आनंदराव बाबूराव देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला। आज दिनांक नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर या ठिकाणी एकूण 36 वर्षी सेवा दिल्याने या ठिकाणी सत्कार मूर्ती आनंदराव देवरे यांचा केक कापून या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी आलेल्या एसटी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला। तर श्री आनंदराव बाबूराव देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज अतिशय उत्साहात पार पडला। यावेळेस प्रदीर्घ 36 वर्षानंतर ते सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार आज पार पडला। 4 नोव्हेंबर 1989 साली ते विभाग नियंत्रण कार्यालयात कार्यरत झाले। त्याच ठिकाणी त्यांनी आपली सेवा एकूण 36 वर्षे या ठिकाणी सेवा बजावली व दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी ते या पदावरून सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज रसराज हॉटेल येथील सभागृहात घेण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभाग वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभाग अभियंता माने साहेब, सिरसाट गुरुजी, चव्हाण सर, मोरे आबा, वाडिले साहेब, पांडव साहेब, ॲडव्होकेट दीपकजी शिंदे, डॉक्टर अश्विन कुमार देवरे, इंजिनियर अक्षय कुमार देवरे, भरतगीर गोस्वामी, सिद्धार्थ सोनवणे, संजय देवरे, कैलास देवरे, प्राध्यापक दीपक देवरे, मोहन भोई यासह अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर आप्तेष्ट नातलग मित्रपरिवार यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार मूर्ती श्री आनंदराव बाबूराव देवरे यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यानिमित्त या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। तर यावेळेस आनंदराव देवरे यांनी अतिशय कष्टातून या ठिकाणी आपल्या परिवारासह आपली सेवा या ठिकाणी बजावली। त्यांच्या कार्याला या ठिकाणी उजाळा देण्यात आला, त्यांच्या कार्याची आठवणी या ठिकाणी उजळणी करण्यात आली। तर अशा या आनंदराव देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। अनेक मान्यवर पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी येऊन श्री आनंदराव देवरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।
भविष्यामध्ये येईलच असं नाहीये, कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की जो मुलगा लागलेला असेल त्याची पूर्ण सर्व्हिस होईल की नाही होईल याची फार काळजी वाटते. आणि ज्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे त्यांचं जे नाव आहे नावामध्येच आनंद आहे. आनंद बाबूराव देवरे यांना 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा जो आहे तो आरोग्य विभागामध्ये एक इंजिनियर म्हणून अशी चांगली पोस्ट त्यांच्याकडे आहे. आणि जो दुसरा मुलगा आहे तो त्याचं MD करतोय. आणि MD मध्ये सगळ्यात जे कठीण असतं तर ते म्हणजे मेडिसिन. MDचं मेडिसिन हा विषय मिळणं म्हणजे साधी गोष्ट नसते. आणि असे 2 मुलं जे संस्कारशील मुलं आहेत, विनयशील मुलं आहेत, अशा विनयशील मुलांना घडवण्याचं जे काम केलंय तर ते आमच्या अण्णासाहेबांनी केलेलं आहे. ठिकाणी राहिल्यामुळे प्रत्येक नातेवाईक आजारी असला का धुळ्याला झाला, आजारी असला का धुळ्याला झाला. प्रत्येक वेळी धुळ्याला आल्यानंतर त्यांची सोय करणं हे एवढं मोठं आव्हान आहे की कुणीही जरी असलं, गावाकडचं असलं, कुठलंही असलं तर डबा यांनी सगळ्यांनी मिळून देवऱ्यांना मायाताई न कंटाळता त्या आजारी लोकांना त्यांच्या दवाखान्यात चढून डबा नेणं आणि एवढं न कंटाळा करत एवढं हे करणं याच्यामुळे आम्हाला भूषण वाटतं की आमच्या साडूंमध्ये मी त्यांना आनंदराव म्हणणार नाही, कारण ते आमचे अण्णा आहेत आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला अतिशय रिस्पेक्ट करतात. त्यांच्या घरी जरी गेलो किंवा त्यांना जरी कळलं असतं की बाबा आमचे साडू आले आहे, कुणी आला आहे किंवा कुणी आजारी आहे दवाखान्यामध्ये आणि त्या आजारी दवाखान्याचं नाव माहीत त्यांना आपोआप कळतं आणि त्यांच्याकडे दवा लगेच सुरू होणार. परिवाराला समृद्ध केलं. या समाजामध्ये ताटवाण्याने कसं जगावं याचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला, तो अंगीकारला आणि त्यांच्या आप्तसुख्यामध्ये तो पेरला. तर आवाजच्या भाई वाटचालीकरिता मी आमच्या परिवार राज्यपर्यंत महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेले विभागेंद्र माननीय जवाहर साहेब यांच्या वतीने मोर्चा अधिकारी परिवार अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब यांच्या वतीने आणि माझ्या वैदिक सोडणे परिवाराच्या वतीने मी आबांना भाई वाटचालीसाठी अधिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांनी अशाच प्रकारे आपलं आरोग्य समृद्ध ठेवावं, आरोग्य निरोगी ठेवावं अशी मी तथागतांनी प्रार्थना करतो. आणि संयोजक आनंदाचा क्षण होतो आणि निवृत्त होतो तो पण आनंदाचाच क्षण मानला पाहिजे, कारण की 58 वर्षे सेवा करणं हे महत्वाची गोष्ट आहे. किती वर्ष सेवा केली त्याच्यापेक्षा सेवा करताना कसे वागले हे महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही चांगले वागले, मी मागे बोललो होतो लावला आंबा कशाला की बाबुडाला कशाला, आणि बाबुडाला कशाला येते आंबा. चांगलं केलं, कर्तव्य चांगलं केलं पाहिजे. यांनी एका ठिकाणी लागल्यापासून 36 वर्ष एका ठिकाणी सेवा करणं म्हणजे त्यांनी खात्याशी मिळून जुळून घेतलं, अधिकाऱ्यांशी समजुतीने वातावरण निर्माण केलं, त्यांनी आपल्या खात्यामध्ये प्रेम निर्माण केलं आणि प्रेम निर्माण केल्यामुळे सर्व त्यांच्या खात्याचे अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हजर राहिले याचा खरा आनंद आहे. जसं त्यांनी 5 भावांना, त्यांच्या बायकांना, माझ्या आईला, माझ्या वडिलांना सगळ्यांना व्यवस्थित समतोल स्टेबल ठेवलं. त्यांच्या प्रत्येक परिस्थितीला, माझ्या स्पेशली माझ्या वडिलांना प्रत्येक गोष्टीला खंबीरपणे सोबत राहणार, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक डिसिजन मेकिंगला माझ्या पप्पांसोबत माझ्या अण्णा खंबीरपणे उभे होते आणि याच्या पुढे पण ते खंबीरपणे तसेच राहतील. आणि अण्णा मामाने जे आतापर्यंत जे काम केलेले आहेत, आतापर्यंत त्यांची कर्तृत्व, त्यांचं काम, त्यांची संयम भूमिका, त्यांचा मनमिळावू शांत स्वभाव हा आपल्या सगळ्यांनाच खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्याच्यामुळेच अण्णा मामांना फक्त एवढीच मी बुद्धाच्या वरती प्रार्थना करते की आता त्यांनी त्यांचं पूर्ण 58 वर्षापर्यंत त्यांनी खूप संघर्ष केला, सगळ्यांना व्यवस्थित लावून दिलं, सगळ्यांना संसार व्यवस्थित लावून दिला, सगळ्यांची लाईन लावून दिली शर्ट. पण त्यांनी आता यांचं पुढचं आयुष्य आमच्या मामींसोबत घालवावं, कारण 58 वर्षापर्यंत माणूस असतो स्टेबल, म्हणजे ऑफिसशी कनेक्टेड. आपण एक्सक्यूज देऊ शकतो की मी ऑफिसला आहे, पण याच्या
पण आज या ठिकाणी मी जो काही उभा आहे, आमचे जे मोठे बंधू आहेत, आमचे जे मेव्हणे आहेत, मी 5वी पासून माझ्या मेव्हण्यांकडे शिकायला गेलो, त्यांनी मला लहान भावासारखं वागलं. दुसरी गोष्ट, तदनंतर 8वी पासून माझ्या भाऊ आणि वहिनींकडे गेलो, त्यांनी आम्हाला जीव लावला. जेवणापासून तर कपड्यापासून तर त्यावेळेस काही इतकं मागणं नव्हतं, त्यांनाही काही जास्त पगार नव्हता. पण तुला काही वही लागते आहे का, तुला काही पेन लागतो आहे का, नेहमी त्यांचं. मी परीक्षेला जाऊन आलो तरी त्यांनी माझी प्रश्नपत्रिका तपासली असेल. असं त्यांना मगाशी सांगितल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. माझ्या सोनवणे साहेब बोलले की शिक्षणावर आमचं अण्णासाहेबचं एवढं भर आहे. तर अण्णाने प्रत्येकाला शिकवलं, जो चुकला असेल त्याला शिक्षा केली असेल. आणि आज पण आमचं जे कुटुंब आहे, देवरे, त्यांचं देवरे लावलेलं आहे. आता जो देवरे परिवार आहे, या आमच्या देवरे परिवाराच्या या दुड्यामध्ये आमच्या 2 राजधान्या आहेत. एक आमच्या बहीण मेव्हण्यांचं घर आणि दुसरं आमचं अण्णांचं घर आणि बहिणींचं घर. या ठिकाणी आमचा कुठे काही वाद झाला असेल, काही प्रश्न मिटले असतील तर त्यांच्या सही करायचं नाही. एवढंच की माझे वडील होते कालकथीत दादासाहेब जे होते, त्यांचं सुद्धा काही झालं, ते जरी गुजरातमध्ये नोकरीला होते तरी त्यांचं एक मत राहायचं, दादा असं करायचंय, देखो अण्णा आणि आबा जे करतील तेच होईल. आणि खरोखरच या आमच्या कुटुंबात अण्णांना, वहिनींना, आमच्या मेव्हण्यांना, आमच्या ताईला, या परिवाराला खरंच आमचं हे परिवार खूप पुढे गेलं. आणि आज आम्ही त्यांच्याच प्रेरणेने आज या ठिकाणी उभं राहून बोलू शकतो. मी तथागत भगवान गौतम बुद्धांना एवढीच विनंती करेल की माझ्या जे अण्णा आज सेवापुटी त्यांचे झाले, ते फक्त आता त्यांच्या नोकरीतून रिटायर होत आहेत. खरं आता पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं होणार आहे. त्यांच्या आयुष्यात एक मुलगा इंजिनियर आहे, एक मुलगा MD डॉक्टर आहे. त्यांना पुढचे दिवस खरोखरच चांगले येणार आहेत. तर मी त्यांना आज एवढीच शुभेच्छा देतो, त्यांनी आपलं पुढचं उर्वरित आयुष्य अगदी आनंदाने आणि उत्तम आरोग्य तर राहीलच त्याचं, कारण त्यांचा मुलगा डॉक्टरच आहे आणि अगदी आनंदाने राहतील ही मी तथागतांनी प्रार्थना करतो. आणि माझे 2 मिनिटाचे मनोगत संपवतो. उपस्थित आहेत म्हणून सर्व मान्यवरांचे मी सर्वात पहिले देवरे परिवाराने खूप स्वागत करते. आज आमच्या अण्णांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम, आजपासून त्यांना सगळ्या गोष्टी सगळ्या आठवत असतील. जेव्हापासून ते नोकरीला लागले तेव्हापासून तर आतापर्यंतचे क्षण त्यांना सगळे आठवत असतील. आणि मी जेव्हापासून या परिवाराशी जोडली गेली, म्हणजे जेव्हापासून या परिवारात मी आली तेव्हापासून तर आजपर्यंत अण्णा आणि आमच्या ताईंमध्ये मला माझ्या आई वडिलांची जाणीव झाली. म्हणजे प्रत्येक क्षणाला असं वाटत राहिलं की हे आपल्या आई वडिलांप्रमाणेच आपल्यासाठी आहे. आणि नेहमी त्यांनी आम्हाला तसंच मार्गदर्शन केले, तसंच सांभाळत राहिले. त्यांनी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण दिले, तसंच फक्त मुलांना नाही तर त्यांच्या भावांनाही त्यांनी उच्च शिक्षित बनवलं, चांगल्या पदावर विभूषित केलं. आणि सगळे आमचा जो हा देवरे परिवार आहे तो सगळा आज जो आनंदात दिसतो आहे, तर ते त्याच्या मागे सर्वात जास्त परिश्रम जे असतील ते आमच्या अण्णांचे आणि त्यांच्या अर्धांगिनी ज्या आहेत मायाताई, त्यांचे खूप परिश्रम आहेत की त्यांच्यामुळे हा परिवार एवढा आनंदात दिसतो आहे. आणि अण्णांनी आणि आमच्या मायाताईंनी आमच्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला, सगळ्यांना सांभाळून घेतलेलं आहे. आणि त्यांच्या नात्याच्या रेशीम गुंफणाने त्यांनी गुंफून ठेवलेला आहे. तर हा जो आमचा परिवार आहे तो सतत असाच बहरत राहायला पाहिजे अशी मी अपेक्षा करते. आणि अण्णांनी आम्हाला सगळ्यांना म्हणजे सगळ्या नातेवाईकांमध्ये प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन सगळ्यांना सांभाळून घेतलेले, असंच त्यांनी नेहमी सांभाळत राहायला पाहिजे. आमच्या ज्या मायाताई आहेत त्यांचं नावातच त्यांची माया आहे, ते एकदम प्रेमळ आणि मायाळू आहे स्वभावाने. म्हणून त्यांच्यामुळे, त्यांच्या साथीमुळे अण्णांनी आणि आमच्या ताईंनी सगळ्यांना व्यवस्थित सांभाळलेलं आहे. आणि पुढे असंच आमचा परिवार राहू अशी मी अपेक्षा करते. आणि अण्णांविषयी एवढंच मत मला वाटतं की अण्णांचं पुढील आयुष्य जे आहे ते आरोग्यदायी आणि आनंददायी जावं आणि सुख समृद्धीचं जावं एवढी मी अपेक्षा करते.
एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. निवृत्ती समारंभामध्ये जे उपस्थित आहेत त्यांना सर्वांना माझ्याकडनं जय भीम. सांगायचं एवढं असं आहे की यांचे जे आता 27 वर्षापासून जे आमचे नाते ते आमच्या मोठ्या भावासारखे होते आणि गुजरातला पण आले हे आणि आमच्या सोबत जे 27 वर्षापासून जे आमचं मिलन किंवा एक दुसऱ्याला भेटायचे जे आहे ते यांच्या प्रति आम्हाला एवढी खुशी वाटली आणि जे व्यक्ती निवृत्त होतो आम्हाला त्याची कल्पना आहे कारण मी पण एक्स सर्व्हिसमॅन आहे आणि रिटायर झाल्यानंतर मी पण जे स्टेट बँक इंडियामध्ये आता मी असिस्टंट मॅनेजर आहे. पण त्यांचे जे आम्ही जे स्वभाव बघितले 27 वर्षापासून कमीत कमी आम्ही त्यांच्याशी संपर्कात राहिलेलो आहे आणि त्यांचे जे वागणूक त्यांचे मुलांचं जे वागणूक ते आम्हाला अपूर्णीय आहे कारण त्यांचे जे व्यवहार आहे ते आम्हाला एवढे असे आत्महत्या हे करतात कधी कधी ना की एक समाजाला जोडणारा व्यक्ती जे आयुष्यामध्ये त्यांनी कष्ट घेतलेले तरी पण कधी असं स्वतःला असं त्यांनी असं अनुभव घेतलाय की मी कष्टामध्ये कसं आहे पण त्यांनी जे मुलांची परवरिश केलेली आहे ते म्हणजे सांगण्यासारखे नाही आहे. जे प्रत्येक समाजामध्ये जे हे कारकिर्दी करतो त्या व्यक्तीला म्हणजे त्याचं जे मनोबल आहे आणि त्याची कुटुंबासह किंवा इतर परिवारसह जे त्यांचे जे विचार आचार जे ते लोकांना जे काही सांगतात ते घेण्यासारखे होते. आई वडील साहेब जेव्हा मी लग्न करून इथे आले तेव्हा मला असं वाटलं की खरोखर मी माझे आई वडील सोडून आली असं नाही तर मला माझे आई वडीलच मिळाले. अण्णांनी त्यांच्या जीवनामध्ये भरपूर चांगल्या ऑफिसमध्ये कामं केले असतीलच परंतु आमच्या घरात त्यांनी खरोखरच प्रीतत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी नेहमी सांगत गेले की तुम्ही अभ्यास करा शिका जसं बाबासाहेब सांगत होते त्याचप्रमाणे त्यांचे शब्द मला असं वाटत होते की नाही कोणीतरी युगपुरुषच आहेत ते आणि त्यांनी सर्वांना प्रेरणा दिली शिका आणि तुम्ही काहीतरी बनवून दाखवा आणि खरोखरच त्यांचे मुलं आज डॉक्टर आणि इंजिनियर झाले. जेव्हा पण मी इकडे धुळ्याला यायची तर मला किंवा सगळ्यांनाच माझे दीर असो किंवा मिस्टर असो सगळ्यांना सांगायचे की पुढे जा आणि आपण आपलं नाम कमवू आणि खरोखरच त्यांनी प्रत्येक क्षणोक्षणी प्रेरणा दिलेली आहे आणि त्या प्रेरणेमधूनच मी भरपूर काही शिकत गेली आणि मी माझ्या मुलांना पण सांगत गेले. असे आमचे अण्णा त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम नसूनच मला असं वाटतं की अजून त्यांचं 10 वर्ष 15 वर्ष सेवा असायला पाहिजे होती आणि परंतु त्याला मर्यादा असल्यामुळे ते काही आता शक्य नाही. पण अण्णा जे ड्युटीला असताना लवकर उठून जे आपले काम करायचे तसेच आता पण ते करणार कारण की त्याचा स्वभावच तो आहे आणि तेव्हा तर त्यांनी आपले सर्व कर्तव्य पूर्ण केले पण आता पण त्यांनी आपले सर्व कर्तव्य पूर्ण करतीलच अशी मी आशा करते. आणि पण प्रार्थना करते सर्वांनी तिथे आपली अनुभव उपस्थिती दिली याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानतो. मी डॉक्टर अश्विन कुमार देवरे सध्या MD मेडिसिन करतोय पुणे JMC मध्ये. माझ्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याकडनं मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकलोय ती दूरदृष्टी. त्यांना मी लहानपणापासून ते आम्हाला भविष्याबद्दल विचार करण्याचे ते आम्हाला सांगायचे की नेहमी पुढचा विचार करायचा आहे दूरचा विचार करायचा आहे. त्यांनी इतका आमच्या दोघं भावांबद्दल विचार केला होता की त्यांनी आधीच ठरवलं होतं की एक मुलगा इंजिनियर होईल एक मुलगा डॉक्टर होईल हे त्यांनी आधीच ठरवलं होतं खूप आधी जेव्हा आम्ही शाळेत जाणं चालू पण केलं नव्हतं आणि फक्त त्यांनी हे ठरवलंच नव्हतं तर त्यांनी त्या परीने आमच्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांनी आम्हाला सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून दिल्या. परिस्थिती कशी पण असो पण त्यांनी आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची उणीव भासू दिली नाही. त्यांनी नेहमी आम्हाला दोघं भावांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे. त्यांनी असं कधीच नाही केलंय की असा दबाव टाकून किंवा कोणत्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलं असेल. मला एक आठवतं जेव्हा माझा MBBS चा नंबर लागत नव्हता बऱ्याच लोकांना माहिती असेल ही गोष्ट माझा MBBS चा नंबर लागत नव्हता तेव्हा असं होतं की मी आधीपासून 12वी पर्यंत खूप ब्राईट स्टुडंट म्हणूनच होतो पण
सडन ड्रॉप येणं म्हणजे एक सगळ्यांसाठी एकदम शॉकिंग होतं की अरे हा एवढा हुशार मुलगा आहे, हा काय करतोय, 1 वर्ष घरीच बसलाय. त्या पिरियडमध्ये सगळ्यांकडनं क्रिटिसिझम झाला, माझ्या बाबतीत असेल, मित्रांकडनं असेल किंवा फॅमिलीच्या मेंबर्सकडनं असेल किंवा ज्यांना ज्ञात आहे ज्यांना ज्ञात नाही, या सगळ्यांकडनं क्रिटिसिझम होतं या गोष्टीसाठी की मी पुढे स्वतःचे ड्रीम्स पाहिले पाहिजे की नाही पाहिले पाहिजे. तर त्यावेळी मला कधीच कोणत्या गोष्टीचा असा दडपण आला नाही, कारण मला माहित होतं माझे पप्पा माझ्या पाठीशी उभे आहेत आणि ते तसेच खंबीर नेहमी उभे राहिले. आणि माझ्यासाठीच नाही तर त्यांनी शिक्षणाचा, आमच्या पूर्ण देवरे परिवारामध्ये शिक्षणाचं एक जाळं त्यांनी विणलं. ते जाळं पूर्ण आमच्या काकांमध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या 2 भावांमध्ये, इव्हन त्यांनी माझ्या आईचं शिक्षण सुद्धा माझ्या वडिलांनीच केलेलं आहे. पूर्ण ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण आईला त्यांनी नोकरीला सुद्धा लावलं. असे माझे पप्पा जरी आज त्यांच्या नोकरीतनं रिटायर होत आहेत तरी मला माहिती आहे की ते त्यांचं जे ज्ञान आहे आणि त्यांची जे दूरदृष्टी आहे ते नेहमी सर्वांसाठी ठेवतील आणि असंच प्रेम ते आमच्यावर होऊ देतील. धन्यवाद. सगळे इमोशनल, सगळे भावनिक झालेले आहेत आणि एवढंच सांगते की आमचे अण्णामामा म्हणजे आमचे पप्पांनंतर अण्णामामा. काही झालं पप्पांनंतर मामांना सांगणं, मामांशी बोलण्याची ते खरं हिंमत नाहीये, अजूनही नाहीये. मामांशी आम्ही जास्त बोलू पण शकत नाही. जेवढा रिस्पेक्ट पप्पांबद्दल आहे तेवढाच रिस्पेक्ट माझ्या अण्णामामांबद्दल पण आहे. आमचं हक्काचा ठिकाण दिवाळी संपली, दिवाळी आली, सुट्ट्या लागल्या, पहिलं जायचं अण्णामामांकडे जायचं, धुळ्याला जायचं. त्यात आमच्या मामींनी आमचा कधीही कंटाळा केला नाही. त्यामुळे आमचं हक्काचं, आमचं आवडतं ठिकाण म्हणजे आमच्या अण्णामामांचं घर, धुळ्याला जायचं. आमची पूर्ण गॅंग असायची आणि मामांनी ना कधी भाचींचा कंटाळा केला ना बहीण पाहुण्यांचा, भावांचा. त्याच्यामुळे मामांचं जी आहे गोडी आहे आतापर्यंत पण आहे, त्याच्या पुढे पण सगळ्यांना मामांची खूप गोडी असणार आहे. फक्त मामांना एकच विनंती करते की मामा तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आमच्या मामींची काळजी घ्या. आणि गुरुवारीत आयुष्य सगळं मामींना सांभाळा, त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्या सगळ्या ज्या अपेक्षा याच्या आधी राहिल्या असतील त्या सर्व पूर्ण करा. एवढी विनंती अपेक्षा करते मामा. आणि उपस्थित राहिला ज्ञानाने, मानाने, सगळ्या काही गोष्टीने. तसेच बंधू भगिनींनो, मला अध्यक्ष स्थान दिलं, मी काय तुम्ही काय, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. फक्त एक समारंभ आहे, कार्यक्रम आहे, अध्यक्षस्थानाची गरज पडते म्हणून. तर अण्णाचे मी त्यांच्या कार्यशैलीबद्दल, ऑफिस बद्दल काहीच बोलणार नाही. अण्णा म्हणजे माझा मोठा साला. आम्ही लहानपणापासून सोबत मारामारी करायला, राहायला, झोपायला, उठायला, सगळ्या काही गोष्टी आमच्या सोबत. जोपर्यंत लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत. आमच्या मामाचा मुलगा असल्यामुळे आमचे मामा जरी सख्खे मामा नव्हते, चुलत मामा होते. चुलत मामा हे 10 सख्खे जरी सोडले तरी एकटा चुलत बरोबर होता, म्हणून त्यांनी आमच्या सगळ्यांचा सांभाळ केला. तर मी कॉलेजला शिकत असताना या अण्णा आले, म्हणे का हो, म्हणे तुला लगीन कर नाही का म्हणे. म्हटलं का बरं भाऊ. नाही म्हणे पण दादा त्या सांगायला तुला लगीन कर नाही का म्हणे. आता मी तर एकटा मला बावड्याचं बहीण नाही, मी यांना हो सांगून दिलं म्हणतो हो करून टाकून लग्न. शेवटच्या वर्षाला होतो आणि मग केली ना तयारी तो बहीण भावाने तिथे गावाकडे, आमच्या गावाकडे, आमच्या सासरे भावांनी आणि त्या आमच्या आईने. मी इथून मे मध्ये सुटलो कॉलेज आणि घरी गेलो तर डायरेक्ट 13 मेला माझी लग्न लावून टाकलं यांनी. तर वय वर्ष माझं त्यावेळेस 21, माझ्या पत्नीचं 14 आणि अण्णाचं मी काहीतरी छोटा लहानच होता. आणि हे जे आता बोलणारे वक्तेचे आमचे झाले हे सगळे लहान लहान होते. तर असा प्रसंग आज माझी 64 रनिंग चालू आहे, त्यांची 58 आहे. हे दिवस कसे निघून गेले काही सांगता येत नाही त्या गोष्टीचं. तर म्हणजे आता कसं आहे, ऑफिसमध्ये आलो गेलो सगळं काही झालं, डिपार्टमेंटच्या लोकांची चर्चा झाल्या, सगळं झालं. पण तुम्हाला हा वैयक्तिक माझा प्रसंग सांगण्याचा दृष्टिकोन हा होता, कारण आम्ही लहानपणापासून सोबत
आजपर्यंत सोबतच आहेत आणि पुढे निसर्गाने साथ दिली तर आम्ही सोबतच राहू. सगळ्या काही गोष्टी सगळ्या आपल्या तब्येतीवर अवलंबून आहे. हे डॉक्टर साहेब चालले गेले संदीप भावसारजी, हे आमची गेल्या 25 वर्षापासून 2000 सालापासून आमच्या तब्येतीची काळजी घेत आहे. सगळ्यांची टोटली धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार 4 तालुक्यामध्ये आमचे नाते विखुरलेले आहेत आणि त्याची काळजी ते घेत आहेत. आणि हा एक मिनी महापुरुष आहे. म्हणजे त्या महापुरुष म्हणजे आपण जे मोठे पुरुष म्हणत त्यांना, पण मिनी महापुरुष सगळ्या नात्या गोत्याला एकवटून ठेवणं, सगळ्या नात्या गोत्याच्या सुख दुःखात सामील होणं हे त्यांचं कार्य आहे. आणि त्याचे जे अर्धांगिनी आहेत मायावती देवरे, त्यांचं लग्न मी करून आणलेलं आहे, मी जुळून आणलेलं आहे सगळ्या काही गोष्टी. तर त्यामुळे या बाकीच्या गोष्टी आता, आणि त्या बाईने सुद्धा कधी कंटाळा केला नाही आणि प्रत्येक गोष्टीला एक ऐवजी 4 चपात्या केल्या असतील. त्यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे अगदी शुद्ध मनाने कार्य आज त्यांचं चालू आहे. आज सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मुलगा डॉक्टर, इंजिनियर आहे, सगळं अगदी व्यवस्थित आहे. म्हणून बंधूंनो, जेवणाची वेळ झालेली आहे. मी तुमचा वेळ घेत आज एका